3 महिन्यात राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार। खरंच नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उदयाला येणार। सध्याचं विद्यमान सरकार परत आमदार काही फोडणार। दिल्लीमध्ये वाऱ्या का वाढल्यात? राज्यातल्या 2 नंबरच्या नेत्याच्या। महाराष्ट्रात त्यांची गोची केली जाते का? महाराष्ट्रात कुणी मोठा भ्रष्टाचार केलाय का? महाराष्ट्रात कुठला मोठा स्कॅम त्या ठिकाणी पुढे येणार आहे का? आणि एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस? का राज्यामध्ये अस्वस्थ वातावरण आहे? का महाराष्ट्रातला एक बडा नेता मुंबईला जायचं सोडून, थांबायचं सोडून दिल्लीला जाऊन, दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असताना गुप्त मीटिंग सुरू आहेत? केंद्राच्या मनात काय चाललंय? महाराष्ट्रात कुठला नेता बदलला जाणार आहे? ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली त्यांना सत्तेपासून बाहेर लोटण्याचा कोण प्रयत्न करत आहे? उद्धव ठाकरेंबद्दल आता कुणी चकार वाईट शब्द बोलत नाही। ठाकरेंच्या विरोधातले स्टेटमेंट का बंद झाले? तिसरा उपमुख्यमंत्री जो होणार आहे तो खरंच 20 आमदार घेऊन बाहेर पडणार आहे का? किती लोकांना त्या ठिकाणी आपल्या आकड्यामध्ये गळाला लावणार आहेत? हा संशोधनाचा विषय।